राज्यात रब्बी हंगाम 2024-25 मधील हरभरा खरेदी प्रक्रियेदरम्यान उत्पादन मर्यादा वाढवण्याची मागणी पुढे आली आहे। अकोला पश्चिमचे आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत शासनाकडे ही मागणी केली। अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये नाफेड मार्फत सुरू असलेल्या शासन आधारभूत हरभरा खरेदी योजनेसाठी अकोला जिल्ह्याचे उत्पादन मर्यादा 25 क्विंटल करायला पाहिजे, त्यासाठी हा आपण औचित्याचा मुद्दा म्हणून आलो। माननीय अध्यक्ष महोदय, राज्यात यावर्षी रब्बी हंगाम 24-25 मध्ये उत्पादित हरभरा पिकाची नाफेड मार्फत शासकीय आधारभूत किमतीमध्ये खरेदी सुरू असून नोंदणीची अंतिम तारीख 31 मार्च आहे। अकोला जिल्ह्यातील बहुतांशी भागात खारपान पट्टा मोडत असल्यामुळे जमिनीची पोत सुधारण्यासाठी या भागातील शेतकरी कोरडवाहू रब्बी हरभरा पिकाचे प्राधान्याने उत्पादन घेतात। याशिवाय या क्षेत्रात हरभरा पिकांचे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात होते। यावर्षी सुद्धा सुमारे 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर हरभऱ्याचं उत्पादन होण्याची शक्यता आहे। परंतु शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेमध्ये यावर्षी अकोला जिल्ह्यासाठी फक्त 15 क्विंटल 16 किलो प्रति हेक्टर उत्पादन मर्यादा शासनाने निश्चित केली आहे। सदर उत्पादन मर्यादा कमी असल्याने त्यामध्ये वाढ करून किमान 25 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे। जिल्ह्याच्या लगत असलेल्या बुलढाणा, अध्यक्ष महोदय, हा फार महत्त्वाचा विषय आहे। जिल्ह्याच्या लगत असलेल्या बुलढाणा जिल्ह्याची उत्पादक क्षमता 19 क्विंटल केली, अमरावतीची 25 क्विंटल केली आणि अकोल्याची उत्पादन मर्यादा 15 क्विंटल करून टाकली। हा अन्याय आहे। वास्तविक पाहता हे तिन्ही जिल्ह्याचं उत्पादन जवळपास सारखं आहे आणि म्हणून यावर्षी हरभरा पिकाकरिता शासनाने आधारभूत किंमत 5,885 ठेवली आहे। खुल्या बाजारात 4800 ते 5,000च भाव आहेत प्रति क्विंटल। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचं 1000 रुपये क्विंटल प्रमाणे नुकसान होणार आहे आणि म्हणून आपण ही उत्पादन जे परिस्थिती आहे आपण निर्देश द्यावे। अध्यक्ष महोदय, फक्त औचित्य मांडून चालणार नाही, पणन मंत्र्याला निर्देश द्यावे, कृषी मंत्र्यांना निर्देश द्यावे आणि आमची जे 15.16 क्विंटलची उत्पादन मर्यादा निश्चित केली आहे नाफेडच्या खरेदीसाठी ती 25 क्विंटलपर्यंत करण्यात यावी, अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे।